हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज होता संडे. ब्रेकफास्टमध्ये बनणार होते पोहे, जे मी करत होती. आणि ट्यूसडेपासून एक्झाम स्टार्ट होत आहे, बट आत्तापर्यंत मी सिरियस घेतलेले नाहीये. आजचा पूर्ण दिवस तुम्ही पूर्ण व्लॉग बघा. कुठेही तुम्हाला पुस्तक माझ्या हातात दिसणार नाही. म्हणजे तुम्ही समजताय की आता किती गैरवापर होतोय बुद्धीचा. हे काय बोलली मी, मलाच समजलं नाही. बरं, जाऊ द्या. तर आज हेअर वॉश डे पण होता, पण इतका कंटाळा येत होता मला, तर मी थोडंसं लेटच आवरले. आणि मला समजत नाही हा कोइन्सिडन्स आहे का मी असं मुद्दामून करते. म्हणजे दर संडेला ना नेहमी पहिलं माझं जेवण होतं, त्यानंतर माझी बाकीची कामं असतात. असं रेग्युलरमध्ये तर सगळं काही आवरून फ्रेश वगैरे होऊन मग जेवण वगैरे सुरू होतं ना माझं. बट असं नाही होत यार संडेला. संडे हा वेगळाच असतो, काय माहिती. बरं, तर बाकी काही होऊ नाही होऊ, पण आज माझा आराम भरपूर झालेला आणि परत हे पण माझ्यासोबत असंच होतं, जेव्हा मी विचार करते, की नाही आज आराम नाही करायचा, ॲक्टिव्ह राहायचंय, काहीतरी कामं आवरून घ्यायचे. पण नाही, त्या दिवशी मला झोप येणार, तेव्हा मी आराम करणार आणि जेव्हा मी विचार करते, की नाही मला आराम करायचा आहे, तेव्हा मी काही ना काही कामं करत बसते. बरं, तर थोडंफार आवरून आम्ही निघालो होतो झुडिओला, म्हणजे मावशी आणि मी. आणि मध्ये मला पेट्रोल टाकायचं होतं. बट बापरे! द्वारकाचा पूर्ण रोड इथून असं बंद केलेला आहे. इतकं स्ट्रगल होतं पेट्रोल टाकण्यासाठी. लिटरली एवढं घुमून फिरून जावं लागलं त्या नुसतं पेट्रोल टाकायला. सो आता मी डिसाईड केलेलं आहे, की मी ह्यापुढे द्वारकाच्या भरोश्यावर अजिबात नाही राहील. कॉलेज रोडमधनंच टाकून घेत जाईल पेट्रोल. बरं, तर झुडिओला जायचं होतं कारण मावशीला कपडे घ्यायचे होते. माझं काहीच काम नव्हतं, बट मी तिच्या मोरल सपोर्टसाठी गेलेले. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी वगैरे बघितल्या. तिने कपडे पण घेतलेले आणि मग आम्ही गेलो होतो आंबे घ्यायला. बाय द वे आज अक्षय तृतीया आहे आणि आजपासून आंबे आपण खाऊ शकतो असं बोलतात. त्यानंतर त्याच्या शेजारीच कालिके मातेचं मंदिर आहे. सो म्हटलं आता इतक्या जवळ आलेलं आहे, सो पाया पडूनच जाऊ. नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते इथे आणि मी माझ्या बर्थडेच्या दिवशी पण आलेले. बस मग घरी आलेलो, थोडंफार जेवण वगैरे करून, थोडंफार नाही थोडंफार जास्ती जेवण करून थोडेफार कामं केले. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.